मॅच दोन बलाढ्य संघ दिनू कांबळे देखील त्यात जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी मगाच्या सामन्यामध्ये. अक्षय थेटे सडपातळ बांधायचा खेळाडू पण ताकद प्रचंड असते त्यांच्या फटक्यामध्ये. चला हिमांशू जरा लवकर. अलीमघर म्हटलं तर प्रल्हाद पाटील एसटी रक्षक. दशरथ पाटील मला वाटतं त्यासारखा एसटी रक्षक मी अजूनपर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये पाहिला नाही. प्रल्हाद पाटील जबरदस्त एसटी रक्षक अलीमघर. तर सलामीची जोडी आली वायसी संघाची सलामीची जोडी तुषार पाटील आणि विजय पवार. तर पंचांच्या भूमिकेत सतीश उर्फ बबलूला आपण पाहू शकता. पुष्कर काठीला स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो ओमकार. गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंड कडून थोडंसं आता सूर्यप्रकाश देखील आपल्याला चांगला बघायला मिळतं. सूर्याचे किरण आता पूर्णपणे परावित झालेले आहेत, परावर्तित होत आहेत आणि चटके बसत आहेत. ओमकार शॉर्टलेनचा चेंडू हुक केला. यावेळेला टायमिंग चांगला दिला नाही. झेलची शक्यता आहे. सुलतान खान आहे. सुलतान खान चूक करणार नाही. शॉर्ट मिड विकेटला खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. पहिल्या चेंडूवरती ओमकारला यश मिळालं. तुषार पाटील सारखा बॅटर इथे बाद झालाय. तुषार पाटील दोन सामन्यात मात्र आपण अपेक्षित ठरलाय. पहिल्या सामन्यात देखील तो चांगला खेळला. दुसऱ्या सामन्यात चांगली बॅटिंग केली. तिसऱ्या सामन्यात देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली नाही. सुरुवात दमदार होत नाहीये. वायएससी संघाच्या माध्यमातून शून्यावरती पहिला गडी बाद झालाय. आशुतोष येतोय. आशुतोष चव्हाण येतोय. आशुतोष जरा लवकर या, कारण वेळ फार आता कमी आहे. तर मगाशी दशरथ पाटील सांगितलं की आता आपण तर दिवस हा छोटा आहे, रात्र मोठी आहे. मकर संक्रांतीत दिवस मोठा होत जातो ती आते. आणि दशरथ दादाला पण लांबचा प्रवास गाठायचा ना, करावे बोललं तर. आशुतोष चव्हाण जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, मॅन फ्रॉम खंबालपाडा. ओमकारला यश मिळालंय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा यश त्याला मिळालंय. ओमकार राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. चांगला चेंडू होता. यावेळेला मिड विकेटला चेंडू खेळायचा होता, पण स्टिकर जवळ चेंडू लागलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. जोपर्यंत चेंडू फीड होईल. दीपू माळी यष्टीरक्षाच्या भूमिकेत आहेत. दीपू माळी यांचे बंधुराज देखील यशपाळ माळी खूप चांगले क्रिकेटर होते. जेवढे चांगले राजखंडामध्ये त्यांचा हातखंड आहे तेवढाच, पण आता थोडंसं दूर आहेत ते क्रिकेटपासून. जास्त क्रिकेट खेळत नाही. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा खेळतात, पण खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. तकदीर उर्फ टग्या कोण विसरणार. चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. जणू काय सुलतान खान त्या शेलची वाटच पाहत होते. शॉर्ट मिड विकेटला अजून एक यश मिळतं ओमकारला. मोठा मासा पुन्हा एकदा गळायला लागलाय. सलामीचे दोन बॅटर बाद झालेत. वायसी संघाची धावसंख्या धाव फलकात आपण पाहू दोन गडी बाद फक्त आणि फक्त. आपण जर विचार केला तर एक. करण भाणे येतोय. करण भाणेला आता इथून जबाबदारीने खेळ करावा लागणार. 40 ते 45 धावा करणं फार गरजेचं आहे. तर कुठे तुम्ही मॅच मध्ये फाईट बॅक करू शकता. बालाजी एकरचे जे पुरस्कर्ते विराज चोरगे साहेब, जर आपण आला असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर या आपण व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निवृत्ती बुवा म्हात्रे चषक मध्ये विराज चोरगे साहेब. चोरगे साहेब म्हटलं तर दयानंद चोरगेंचं देखील आम्ही नाव घेऊ. खूप चांगले व्यक्तिमत्व, भरपूर मोठे काँग्रेसचे नेते ते. करण येतोय. दोन गडी बाद केल्यात. ओमकारने काय गोलंदाजी केली बघा आतापर्यंत. एकच धाव दिली. दोन महत्त्वपूर्ण विकेट मिळालेत. राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोल टप्प्याचा. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळत डायरेक्ट हिट झाला असता कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. अक्षय थेटे तेच सांगत असतील. ओमकारला की स्टंप जवळ आहे. धावसंख्या 1 ने पुढे शकते. 2 बाद 2. वायएसी संघ प्रथम बॅटिंग करतोय. टॉस जिंकला बालाजी एकर संघाने. चेंडू लॉफ केलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारच्या पार. षटकार.
धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. 8 धावा धाव फलकावरती. आशुतोषच्या बॅटमधून पहिल्या षटकाला आत्मविश्वासाने मारलेला फटका. आपण तर विश्वास तुमच्याकडे पाहिजे, विश्वासाने भरलेला फटका बघायला मिळालाय. ओमकार राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. चेंडू वेगवान होता. गुडलॅसमध्ये टेक अप झाला. सरळ चेंडू गेला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला वायसी संघ 2 बॅटर बाद. धावसंख्या फक्त आणि फक्त आपण पाहू शकता यावेळेला 8. सुलतान खान गोलंदाजीसाठी येतोय. इथून आता अजूनही विचार केला ना तर 24 चेंडू आपण तर खेळ आहे, पण त्यातील आता 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये आता इथून डबल धावा कराव्या लागणार आहेत. ओमकार फ्रॉम शेरे, अजय पाटील भोरोडी, भिवंडीचे भरपूर खेळाडू या संघामध्ये बघायला मिळत आहेत. सुलतान गोलंदाजी मार्कवर आमच्या समाज कक्षा यांकडून स्ट्रायकरला आपण पाहू शकता करण बाने. एक अतिशय चांगला बॅटर आहे, पण इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. संघ जरा अडचणीत सापडला का 2 महत्वाचे गडी बाद झालेत, विजय आणि तुषार. छोटा प्लेनचा चेंडू होता, पूल करायचा होता यावेळेला. संवाद होत नाहीये बघा, दोघांमध्ये तू माम्या झाली, त्यामुळे धाव मिळत नाही. दीपू वेगाने गेलाय जबरदस्त या सर्कलमध्ये चेंडूला उचलेल, फीड करेल, धाव मात्र मिळत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होती. सुलतान राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. आमच्या समालोचक कक्षा येणेकडून स्ट्रायकला करणला आपण पाहू शकता. करण भाने फुल टॉस लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे का तिथे पाहायचंय. चेंडू आपण बघतोय लॉंग ऑफ पर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय बालाजी एकरच्या माध्यमातून. धावसंख्या दाखल करती दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता 10 धावा. नच किरण आपण पहिले किरणचं देखील आपण खऱ्या अर्थाने मी तर कौतुक करेल. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रत्येक चेंडूची डिटेल बातमी ते आपल्याला देत आहेत. सुलतान पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला आपण पाहू शकता यावेळेला करण भाने. 2 स्ट्राईकला आशुतोष चव्हाणला आपण पाहू शकता. सुलतान चेंडू गुड लाईन स्पॉट टेक अप झाला. काय वेग होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. वेगवान गोलंदाजी. सुलतान खान पुरेपूर हाईटचा फायदा घेतोय. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल दिला जातोय. पुष्कर काठे एक जबरदस्त नामांकित पंच आहेत या विभागातील. डोंबिवली वेस्ट मध्ये त्यांचाच नंबर आहे. परीक्षा तेवढ्या दिल्या त्यांनी पंचांच्या. सुलतान पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला करण. चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. काय क्षेत्ररक्षण केले नितीन. त्याच ठिकाणी ना विचार केला शॉर्ट मिडविकेटला 2 झेल आणि आता रनआउट देखील. नाही काहीतरी दशरथ दादा तुम्ही बघा नंतर जाताना तिथे त्या जागेत. जागेचा नाही मी तर म्हणजे फटके व्यवस्थित बसत नाहीयेत. नवीन बॅटर तपायचा कोण येतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर येतोय पाहायचा यावेळेला. सुलतान गोलंदाजी मार्कवर आशुतोषला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चांगला चेंडू त्यावेळेला पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू. रन रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1च धाव मिळेल. सिंगल ने समाधान मानलं लागतं आशुतोषला. सुलतान चांगला चेंडू पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. स्कोअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1च धाव मिळेल. षटक संपतंय. सुलतानने देखील खूप चांगलं षटक हाताळलंय. या षटकात सुलतानने धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर 4च धावा दिल्या आहेत. एक सांघिक यश देखील त्यांना मिळालाय.
नाही वायसी संघ जर आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. एवढी मोठी स्पर्धा आपण खेळता, जरा खेळाडूंची नावं आम्हाला कळू दे. अरब शेख येतोय फ्रॉम बदलापूर. संतोष आहे. संतोष कशा प्रकारे बॅटिंग करतो आता. अरब शेख बदलापूर वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक होतं. सुलतान खान काहीतरी कान मंत्र देतोय. भरपूर वर्ष क्रिकेट खेळाय. सुलतान असतील, दीपू असतील, जयेश असतील आणि त्यानंतर यंगस्टर. ओ वेगवान चेंडू, प्रचंड वेगाने टाकलेला हा चेंडू होता. पंच वाईटची खून करतात. नागेश पुष्कर काटे का अशी खून करतात. असं वाटलं की पक्षी आकाशात उडान घेतोय. प्रत्येक पंचांची वेगळी शैली. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. ज्या वेळेला 13 धावा. अरब गोलंदाजी मार्कस टाकला. संतोषला आपण पाहू शकता राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू वेगाने चालला. या वेळेला स्कोअरला क्षेत्ररक्षक येतोय, ज्यामध्ये चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संतोष आणि आशुतोष मध्ये आपण पाहू शकता धावसंख्या धाव प्रगती. वायएसी संघ प्रथम बॅटिंग करतोय. 15 धावा. कासार वडवली मीरा भाईंदरचे कॅप्टन जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. हुक करायचं तर पण टायमिंग व्यवस्थित होत नाही ना. इथे फायदा पण होणार नाही देशात दादा. एकच धाव मिळेल. अरब गोलंदाजी मार्कस टाकला. आशुतोषच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पाचा आत्ता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. गरज आता अत्यंत मोठ्या फटक्यांची. आज चेंडू लॉफ केलाय. फटका फसलाय का पाहायचं या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. अजय पाटीलने अप्रतिम झेल घेतलाय. बॅटर बाद. नवीन बॅटर येतात. अनुज स्वर्गीय शिवाजीदास शेला पुरस्कृत आपण निवृत्ती बुवा म्हात्रे चषक 2024 दमदार आयोजन आपण पाहतोय. आज अंतिम दिवस आहे. प्रथम क्रमांकाची आपण बघितले ट्रॉफी बागाशेठ वजे चॅरिटेबल ट्रस्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिले ते म्हणजे आपण दिलीप शेठ वजे याचकडून प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीच आम्हाला दिली गेलेली आहे. ते नाव आपण बघितलं तर सातत्याने चौकाला देखील नाव दिले गेलेले. आयुब शेख सारखा जर आज खेळाडू या मैदानात आला खेळायला तर मजा येईल. अरब चांगली गोलंदाजी करतोय. चला मीरा रोड आणि कासार वडवली संघाचे जर कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. नाही संपर्क लगेच साधायचा कॅप्टनने. वेळ आता फार कमी. धावसंख्या धाव फलकाती वायसी संघ 17. चांगला चेंडू चेंजा पेस पडल्यानंतर चेंडू शरीराच्या दिशेने वेगाने आलाय. डॉट चेंडूची समाप्ती. संतोष संघर्ष करतोय. एक चेंडू बाकी. पंच मुन्ना पठाण जर आपण कुठं असाल तर निलेश म्हात्रे जरा संपर्क साधायचा आहे. अरब हो चांगला चेंडू म्हणता येईल का पाहायचा. इथून शरीराला स्पर्श केला का नाही. पंच वाईटची खूण करतात. सतीश उर्फ बबलू. धावसंख्या अवांतर धावेने वाढते. धावसंख्या धाव फलकारते आपण पाहू शकता. वेळेला 18. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा येत नाहीयेत कारण महत्त्वपूर्ण बॅटर लवकर बाद झालेत. चांगला चेंडू पडल्यानंतर स्कीड झालाय. दीप माळी आपलं काम पूर्ण करतोय. बॅटर बाद झाला इथे. कदाचित झेल झालाय की रोहन राहुल उर्फ शाकाल जरा आपण इकडे यायचंय.
नाही तिथे तुम्हाला घेणारच नाहीये, संधी नाहीये ना. पिंट्या जोशी आल्यात. नाही पिंट्या जोशीने आपला बा बोराडे मगाशीच काम पूर्ण केलंय. नाही पिंट्या जोशी आले आणि सुलतान ना का घामाला. किती 3000. तर प्रथमेश कडून आपण तर पिंट्यासाठी पारितोषिक आलेलं आहे 3 षटकाला 3000. नाही पिंट्याच्या चेहऱ्यावरती बघा ना किती आनंद झाला. बक्षीस कुणाला नको. आणि पिंट्या जोशीसारख्या खेळलो जेव्हा तुम्ही बक्षीस लावून त्याची बॅट चमक तिथे आपण वेळे तर ती बॅट मात्र तापते. अक्षय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अनुजला आपण पाहू शकता. सुलतान काहीतरी सांगतात अक्षयला की क्षेत्रक्षण लागलं नाहीये. अक्षयला माहिती आहे उजेडात खेळणं फार गरजेचं आहे, त्यामुळे तो लवकर लवकर षटक फेकण्यासाठी येतोय. पाहिजे संघ आपण धावसंख्या दाखवलं फक्त आणि फक्त 18 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अक्षय अनुज चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला, खांद्या जवळला चेंडू जातो, डॉट चेंडूची समाप्ती होते. बघा पिंट्या सांगतो अनुजला की मला एक धाव काढून दे, कारण का 3 षटकात 3000 आहेत. अक्षय तनुज 140 ओव्हरचा कॉल दिला गेला, डॉट चेंडूची समाप्ती. पिंट्या जोशी बघा डोक्याला हात लावतोय. 2 चेंडू तर गेल्या, 4 चेंडू आहेत, त्यातील आता एक जर चेंडू खेळला तर पिंट्याला 3 चेंडू होती, 3 षटकार मारावे लागतील. अक्षय राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय, सकला अनुज. चेंडू पूल करायचा होता, या वेळेला व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. आता पिंट्यासाठी संधी आहे. प्रथमेश यांच्याकडून 3 षटकाराला 3000 रुपये, एक षटकाराला दशरथ पाटील 1000. क्रिकेट बघा ना किती महाग होत चाललंय. 2000 अजय आपण तर निलेश म्हात्रे यांच्याकडून 5000 आणि दिलीप वजेकडून 5000. बापरे पिंट्याच्या मनात लड्डू फुटले असतील. बघा लॉफ केलाय, टायमिंग चांगलं होतंय. मी मगाशीच म्हणाला होतो ना पिंट्या जोशीला पारितोषिक लावलं की त्याच्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ येतं ना. आता 1 हत्तीचं बळ तर आलंय. 10,000 बघा 2 षटकार. पिंट्याने थोडस आपण बघितलं तर खेळपट्टीला पाया देखील पडलाय. सांगत असावं की खेळपट्टी माते मला 10,000 मिळू दे. अक्षय जबरदस्त गोलंदाजी. पिंट्या जोशी थोडासा नाराज होतोय. गेले पिंट्या जोशीला या मैदानावर मला वाटतं पारितोषिक मिळत नाही, कारण गेल्या वर्षी देखील इथे या स्पर्धेत तो असा तो पारितोषिक हुकला होता 10,000 रुपये. आणि आता काहीच नाही ना. आता गिफ्ट असेल त्यांना नितीन म्हात्रेकडून. बॅटर बाद. पंच वाईट शिकून करतायत. वांत धावने भर धाव सगळ्या धाव फलकादी फक्त आणि फक्त आपण जमीन 26 धावा 9 चेंडू. पिंट्या जोशी तुम्ही बाद आहात. राहू दे चालेल. नाही चांगली अंपायर आपण पंचांची भूमिका चांगली बजावता त्यावेळेला. सतीश उर्फ बबलू. फ्रीटचा चेंडू. पंच 9 ची खूण करतायत. फ्रीट कंटिन्यू असणारे. धाव संख्या धाव फलकवरती आपण पाहू शकता यावेळेला 27. चला कासारवडवली मीरा रोडचे संघनायक लगेच यायचं आपण. नाही पुष्कर काठेने या विभागातील एक नामांकित पंच. भरपूर स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आणि भरपूर परीक्षा देखील त्यांनी दिल्या आहेत. डॉट चेंडूची समाप्ती. बाबरोबर ते उत्तीर्ण का नाही झाली पंचांची परीक्षा. पुष्कर काटे धावसंख्या धावफलकात 27-28 धावांचं लक्ष्य. मॅच तशी सुरू होईल तर जाऊया पुन्हा एकदा दशरथ पाटील यांच्याकडे. धन्यवाद. आणि 28 धावांची गरज. अतिशय लोएस्ट स्कोर या स्पर्धेमध्ये मला वाटतं किमान धावसंख्या. येस या ठिकाणी अतिशय लोएस्ट स्कोर. आणि पुष्कर काटे बऱ्याच परीक्षा दिल्या, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्यांचा नंबर लागतो, त्यांनी एवढ्या परीक्षाने दिल्या.
पार्ट टाइम गोय धरून बांधून आहे, जाऊ दे इथं काय करा चला. चला 28 धावांची गरज. आज मात्र जर फायनलमध्ये हा पोचला ना तर सुलतान खान म्हटले सगळी बक्षिसे घेऊन जातील. कुठं रमण मात्रे आहेत? अच्छा अच्छा, पाण्यावर. चला स्पीड ऑफ प्लेज. कृपया कासारवडवली संघाने मीरा भाईंदर म्हणजे दोन्ही घोडबंदर पट्टा आले का? या मीरा रोड या दादा, या थंडा प्या, पाय बी धुवा. काही आमच्याकडे प्रथा आहे नाही का, म्हणजे काय आम्हाला बाधा लागायला नको, बाहेर लांबून येत आहे ते झालं तुमच्या एखादी आत्माली भटकते ते आम्ही काय करणार. ते आमच्यात घुसायची नाही. आपल्याकडे प्रथा आहे की नाही बालू पाटील? पाय बी धुतात की नवऱ्याचे बघा पाय धुतात की नाही, ती म्हणजे एक परंपरा आहे, त्याला शास्त्राचा आधार आहे. चला 28 धावांची गरज. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. शेलो माता वर्ल्ड जो अंतिम फेरीत दाखल झाला बघूया, त्याने देखील रिपोर्टिंग करायचं प्लीज. चला पूर्ण संघ आलाय का नुसतं वराड आहे? तर 28 धावा. सुलतान खान आज अतिशय फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग, जननेत्रदीपक, चमत्कारिक, मॅजिकल स्पेल फेकणारा गोलंदाज सुलतान खान बघूया, ऑलराऊंडर. येस, या ठिकाणी बघूया त्यांचं फार मोठं दुकान आहे या ठिकाणी, म्हणजे सागावमध्येच आहे ना. येस येस, बालू म्हणजे बालू ओनर आहे. म्हणजे बालू गिराईक आणून देणार. बरोबर आहे नाही का? दलालाशिवाय माल विकला जात नाही. जर दलाल नसेल ना तर माल विकला जात नाही. बघूया, एजंट इज कंपल्सरी प्रत्येक व्यवहारामध्ये. निलेश मातेना चांगला माहिती आहे, त्याने विचार त्यांचा फ्लॅट जातो का बघा. चला बॉलिंग मार्क होता या संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. 28 धावांची गरज. उपांत्य पूर्व फेरीचा सामना. 12 वेळा बघा ना काय का हो आयडोराजी बाबा, याला उलटा टांगायला लागल. नाही खरोखर उलटा टांगला ना तर हाईट वाढते असं मी नाही म्हणत, शास्त्र म्हणते. बघूया, एक काठी टांगायची बघा, पहिले काठी टांगायची आणि त्याच्यावर व्यायाम करायचे. हे साला आता तर ते जिमला जातात नाही, असे करा तसे करा. काय कशा सकाळी व्यायाम करणं, संध्याकाळी तर पावभाजी खाणार. काय शाटाची बॉडी होणार आहे? पिझ्झा बर्गर खाणार. चला फिल्डिंग आणूया प्लीज. 28 धावांची गरज. फार कमी धावसंख्या या ठिकाणी. अरे बाबा काय चला पहिला गोलंदाज, षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर, पहिला मीडियम पेसर विजय आणि संघाची पहिली जोडी या ठिकाणी. अजय पाटील नॉन स्ट्रायकरला, त्याचा जोडी दार. चला स्पीड अप प्लीज. देनू कांबळे एक अतिशय विस्फोटक फलंदाज. कर्माची पिंट्या जोशीला मग काही चान्स होता. जर माझ्यासारखा बॉलर असताना ते मारा दिले असते, 5,000 वाटून घेतले असते. रोकडा व्यवहार होता बघूया. आणि पुन्हा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटावलाय. टार्गेट जास्त नाही बघूया, मिळेल चिकी सिंगल या ठिकाणी. चेंडू मिडविकेटच्या दिशेनं पट्ट्यात जाईल. संघाची धाव संख्या बिनबाद 1, 1 फलन. फक्त एनिमीन 28 धावांची गरज. अतिशय कमी धाव संख्या, जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य स्कोर. बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिला गोलंदाज, पहिला मीडियम पेसर. बॉलिंग मार्क तयार. 5-6 बॉलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो येस, पुन्हा एकदा ताकदवर फटका, पण तो धाव मात्र बघूया, कारण स्कोर जास्त नाही. जर तुम्ही एक घेतले तर सावकाश बाबा. सगळं डॅमेज झालंय, पण सामान डॅमेज होता कामा नाही, नाही तर आपले वांदे होतील. सामान माझे हातपाय. पुढचं ऐकून घ्या. टोटल स्क्वीज 2 होणार, बिनबाद 2. प्रत्येक चेंडू 7 धावांची गरज. प्रत्येक षटका मग
हो यस क्लास डिलिव्हरी भन्नाट मारा बघूया. गती आणि मती, मती म्हणजे बुद्धी, याचा पुरेपूर वापर केला. चेंडू वेगाने निघून गेला. बॅकअप आहे बघूया या ठिकाणी. बिहाइंड द विकेट चांगले यष्टीरक्षण, चांगलं फुटवर्क, चांगलं पदलालित्य ज्याला म्हणता येईल. हो यस क्लास डिलिव्हरी. अतिशय फक्त दोन धावा दिले बघूया. 4 चेंडू 2 धावा म्हणजे जशाच तसे उत्तर. कारण लोएस्ट स्कोर आहे. तुम्हाला अशीच बॉलिंग अटॅक करावा लागेल. आक्रमण करायला बघूया. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू हवेमध्ये असेल. ओ यस पहिला धक्का बघूया. 1 बाद 2, 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडीगारात पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती पहिली विकेट. नेस्त नाबूत पहिल्या विकेटचा काढता पाय. प्रथम विकेट स्वाहा. पहिला किडनीमध्ये अडकलेला मुतकडा तो मेन आहे. धाव संख्या 2 वर 1 बाद 2, 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. येणारा वन डाऊनचा फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज जितू माळी, दीपू माळी, दीपेश माळी यांच्याकडं सगळी माळी कंपनी बघूया मानकोळीची. अतिशय फेमस क्रिकेटमध्ये ज्यांचं प्रावीण्य. दीपेश माळी एक जबरदस्त ऑलराऊंडर, वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन दी भिवंडी एरिया. दीपेश माळी असेल, यशपाल माळी असेल, तकदीर माळी अशी ज्यांची ती फळी होती बघूया. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती बदर. बॉलिंग मार्क व तयार दीपेश माळी. आणि हा एक पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी केली यस. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. धाव संख्या इनमिन 6 चेंडू 2 धावा. 1 बळ्याचं बॉलिंग ॲनालिसिस, जबरदस्त मारा, गोलंदाजीचं पृथक्करण, मॅग्निफिशियंट सुपर बॉलिंग, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, भेकरता, दहाकता आणि अचूकता असा हा परिपूर्ण बॉलिंग अटॅक. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. 18 चेंडू 26 धावा, 18 बॉल्स टू गो. एक जबरदस्त सामना, जबरदस्त ट्विस्ट, एक क्लोज मॅच, कट टू कट मॅच. आशुतोष संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदावर. आशुतोष, कारण सुलतान खान, दीपेश माळी अशी फलंदाजी, त्यांच्याकडे भरपूर फलंदाज बघूया. आशुतोष संघाच्या वतीनं. हो यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. चेंडू झाले या ठिकाणी लॉंग ऑफला. ट्रॅव्हल होईल बघूया. मिळेल फक्त 1 धाव. 100 कोजमने अचूक फेक बघूया. संघाचा टोटल स्कोर 3 ओव्हर 1 बाद 3, 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 28 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. 28 धावाचा माग काताना, तागा लावताना, रेटा लावताना, सशेमिरा लावताना संघ प्रतिस्पर्धी संघ. एक जबरदस्त सामना, क्लोज मॅच, बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. बॉलिंग मार्क तयार. आशुतोष संघाचा दुसरा मीडियम पेसर. अतिशय चांगले क्रिकेट, चांगलं मैदान, एक जबरदस्त भन्नाट स्पर्धा बघूया. नामवंत स्पर्धा. आणि हा यस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक चापट. मिळेल फक्त 1 धाव. 100 कोचबेने स्कोर तुमच्याकडे जास्त हवे नाही करायचा, परंतु शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. धाव संख्या 4 वर 4 for 1. आज दिवसभरात अतिशय जन उत्तम अचूक स्कोरिंग करणार आमचे किरण घाग आमच्या समवेत आहे बघूया. आमच्या उजव्या हाताला, डाव्या हाताला बालू पाटील, नितीन काळन, मोदी आणि अमित शहा अशी ही जोडी आहे. हो यस पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका, क्लास स्ट्रोक बघूया. जबरदस्त टायमिंग, देखना फटका, स्मार्ट स्ट्रोक, हँडसम स्ट्रोक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडियस सिक्सर. जबरदस्त टायमिंग, शुड बी एक्सलंट. दॅट्स अ सुपर बॅटिंग. संघाची धाव संख्या 10 वर राहिल्या फक्त इनमिन 18 धावा. अंपायर इकडचे तुमचेच आहेत, लोकल आहेत, ज्यांनी परीक्षा दिल्या पण ते उत्तीर्ण अजून झाले नाहीत. त्यांचा वशिला माहिती आहे, ते पूजा खेडकर आहे ना, त्यांचा तर्फे वशील लावावा लागेल.
हो यस, पुन्हा एकदा या ठिकाणी टायमिंग जमलं नाही. या ठिकाणी मोठा फटका करायचा होता परंतु चेंडू गेला या ठिकाणी शॉर्ट लेगला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 11वर. 1-1. थोडं स्पीडअप करा प्लीज कृपया. कासरवली संघाचा कॅप्टन आणि मीरा भाईंदर दोन्ही घोडबंदर पट्ट्यामधील ओवळा माझेवडा मीरा भाईंदर अशी ही आगामी लढत. हो यस, क्लास स्ट्रोक बघूया. चाबूक शॉट जबरदस्त चपराक. ग्लोरियस स्ट्रोक. बेबंद फटका, बुलंद फटका, जबरदस्त आविष्कार, चमत्कार, साक्षात्कार, अफलातून एक बलनाट पहार बघूया. संघाची धाव संख्या झाली 17वर. 17. राहिल्या फक्त एनमिन 11 धावा. दुसरं षटक प्रगतीमध्ये म्हणजे जवळजवळ मॅच मध्ये पुन्हा चंचू प्रवेश. आणि हा चेंडू पुन्हा एकदा खाली राहिला बघूया. बॅट वरून गेले बघूया. चांगला चेंडू असे जर चेंडू टाकला तर बघूया एक समय सूचक गोलंदाजीचं एक जबरदस्त उदाहरण, ज्वलंत उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण. डॉट डिलिव्हरी. आणि मला वाटतं या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं संपुष्टात ना. तर जगदीश बोरा बघूया बदलापूरचे यशस्वी प्रतितैश उद्योग भूषण यांना विनंती असेल कृपया स्टेजवर या प्लीज. जगदीश भुरा कुठं असतील त्यांना विनंती असेल कृपया विराजमान व्हावं बघूया. अतिशय चांगली स्पर्धा. निलेश म्हात्रे यांचं खास तुम्हाला आमंत्रण आहे बघूया. हो यस, पुन्हा एकदा चेंडू निघून गेला या ठिकाणी. पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. अतिशय चांगले डिसिजन. अरे दुखल्याशिवाय स्वर्ग कळत नाही. नो बॉलचा इशारा. फ्री हिट. यस, धाव संख्या 19. फक्त राहिल्या एरमेन 9 धावा. तर सन्मान्य जगदीश भोरा यशस्वी उद्योजक सन्मान्य जगदीश भोरा कुठं असतील बदलापूरचे आदरणीय त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवरून स्थानापन्न व्हावं बघूया. अतिशय अतिथी देवा भाव. आणि हा कुठ्टाप्याचा शॉर्ट पिच चेंडू नेऊन ठेवला बघूया. भिरकावून दिलाय, अवेअर केलाय आणि मिळते म्हणते या ठिकाणी निर्णायक फटका. मॅच फिनिशर होते की बघूया. फक्त एक धाव. जगदीश भोरा कुठं असतील त्यांना विनंती असेल प्लीज स्टेजवर या प्लीज. त्यांना विनंती असेल. म्हटते आमचा आवाज तिकडे जात नाही वाटतं का ते पोलिसांनी आम्हाला आहे ना आले काय केले. बालू पाटील तर आपल्याला लोकांमध्ये डांबायचे. अरे बाबा बाबा, हा बॉल येणं मुश्किल आहे. 6 रन. बोला साई सावली किती पाहिजे. 26. फक्त 2 पाहिजे. तुम्हाला नंतर आम आहे माणूस मालिश करायला माणूस देतो दोघांना तुम्हाला. थांबा जरा. एक धाव. यस, नॉट आउट. 2 धावा मिळतील बघूया. 26 धावा संघाच्या जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. तर याच्यानंतर जी MCC कासारवडेली म्हणते त्याच्यानंतर मीराभाईंना त्याच्यातला विजेता संघ या संघाबरोबर म्हणजे बालाजी एकर्स. आणि हा चेंडू पुन्हा एकदा निघून गेला या ठिकाणी. गॅदर केली एसटी रक्षा. डॉट डिलिव्हरी. अतिशय अप्रतिम चेंडू. बॉल किती आहे. 4 बॉल. गोट्यानंतर यांचा नंबर लागतोय. गोट्या बघा कधी बॉल नाही मोजत त्याचं टिपवर लक्ष. बॉल फक्त त्या स्क्वेअर लेगच्या अंपायरने मोजायचे. एका ठिकाणी मी गेलो होतो स्पर्धेला. याच्यानंतर सांगतो तुम्हाला गोट्याची गंमत. फक्त 4 बॉल द्यायचे त्याला. 4 बॉल म्हणजे गोट्या तुझ्या 2 अजून गोट्या का. आणि हा यस, मॅच फिनिश. धोनी स्टाईल. आणि एक दमदार विजय, मेगा विजय, हिस्टॉरिकल विक्ट्री. आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धूल चारून एक जबरदस्त यशस्वी घावडदौड या दिबोमाळी या प्लीज. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इज गोस टू मिस्टर सामना पुरुषोत्तम, मॅच फिनिशर, गेम चेंजर. कोण आहे बा. तर सन्माननीय आमचे नुकतंच ज्यांचं आगमन झालं आदरणीय विकासजी म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करावा. त्याने विनंती असेल प्लीज कम फॉरवर्ड.
ओमकार ओमकार या प्लीज. ज्यांना भरपूर त्यांना नका देऊ, त्यांच्या घरात ठेवायला, त्यांच्या घरात बघूया, त्यांच्या घरात ट्रॉफी जास्त ना भांडी कमी.